Now we shall discussing more about angle of contact. In case for diagram, these two diagram have the kerosene liquid and two diagram have the mercury liquid. In this case capillary tube आहे. This is the capillary tube. हा सरफेस कॉन्केव आहे लिक्विडचा आणि हा सरफेस कॉन्केव आहे. हे कॅपिलरी ट्यूबमध्ये ही कॉन्केव देतोय आणि इथे कॉन्वेक्स येतोय, इथे कॉन्वेक्स येतोय. तर मग इथे दोन गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत आपल्याला. फ्री सरफेस, लिक्विडचा फ्री सरफेस कोणता आहे? हा जो कॉन्केव दिसतोय हा फ्री सरफेस आहे. इथेही हा जो कॉन्वेक्स भाग दिसतोय हा फ्री सरफेस आहे. तर मग जिथे मिनस्कस इथे जे कॉन्टॅक्ट होतोय वरचा भाग सॉलिडला म्हणजेच कंटेनरला, त्या ठिकाणाहून फ्री सरफेसला टँजंट काढा. इथे स्पर्शिका काढली या फ्री सरफेसला, इथून या पॉईंटहून अशा टाईपची. अँड द बॉर्डर इन बिटवीन लिक्विड अँड धिस कंटेनर वॉल, this is the line downward direction. In between these two arrow between made a angle that is called the angle of contact. As similarly in kerosene liquid, the kerosene liquid is have convex surface. Its tangential line drawn here, the free surface of the kerosene as like this above direction, and the border in between liquid surface and this container wall surface. In these two line made of a angle, this is the angle is obtuse angle. Then in this case definition can be given as angle of contact, the angle between tangential line drawn to the free surface of the liquid. Angle between, angle हा थीटा कुठे मेड होतो? या दोन रेषेच्या मध्ये. पहिल्या रेषेला काय म्हणतो आपण? टँजेन्शियल लाईन ड्रॉन फ्री सरफेस ऑफ द लिक्विड. म्हणून इथे काय म्हणलंय? द अँगल बिटवीन drawn किंवा line to free surface of the liquid and आता दुसरा कोण? ही लाईन लिक्विडचा आणि कंटेनर वॉलचा जो कॉन्टॅक्ट मधले बॉर्डर मधले ते. द सरफेस ऑफ सॉलिड ॲट दॅट पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट इज कॉल्ड ॲज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. तर अशा टाईपचा हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डेफिनेशन 1 मार्काला विचारू शकतो. तर हे डेफिनेशन समजण्यासाठी तुम्हाला मी इथे 4 प्रकारच्या फिगर काढून दाखवलेले आहेत. मग जनरली ॲक्यूट अँगल हा केरोसिन वॉटरमध्ये असतो आणि ऑब्ट्यूस अँगल हा मर्क्युरीमध्ये असतो. इन दिस केस वी यूजिंग 3 लिक्विड, 1 केरोसिन, अदर मर्क्युरी अँड ऑल्सो वॉटर जनरली. तर मग आता सेफ ऑफ मिनस्कस म्हणलेला आहे पुढचा पॉईंट याच्यामध्ये. आता इथे एक लक्षात घ्या, मी इथे एक तुम्हाला ग्लास दाखवतोय. हा ग्लास आहे, आपला घरचा ग्लास आहे. हा ग्लासचा जो भाग असेल हा कंटेनर म्हणतो आपण. याची जाडी किती आहे हो? एकदम छोटी आहे. पण ही जाडी मी इथे डायग्राममध्ये एवढी मोठी दाखवलेली आहे. डायग्राममध्ये एवढी मोठी जाडीचं दाखवलेलं आहे. हे सॉलिड कंटेनर इथून इथपर्यंतची जाडी दाखवली आहे. का दाखवलं आहे? तर मला ही काही गोष्टी तुम्हाला दाखवायचे आहेत. या जाडीमध्ये मला दाखवता येत नाही, एवढ्याशा जाडीमध्ये दाखवता येत नाही. किंवा वरच्या जे डायग्राम आहेत इथे जी जाडी घेतलेली आहे सॉलिड कंटेनर म्हणून, ही जाडीमध्ये मला जे काही भाग दाखवायचा आहे ते दाखवता येत नाही. म्हणून ह्याची जाडी मी ऑल इम्पॉसिबल डायरेक्शनने वाढवलेली आहे. म्हणजेच या ग्लासची जाडी मी मोठी दाखवली आहे. काचेचा ग्लास आहे असं समजा.
हा काचेचा ग्लास आहे असं समजा. तर एवढ्या जाडीचा आहे असं समजा, आणि या ग्लासमध्ये किंवा कंटेनरमध्ये, व्हेसलमध्ये ह्यावर लिक्विड. मग आता लिक्विड इथे कोणता आहे? इथे जनरली कॉन्क्यू दिसतोय, म्हणजे केरोसिन असेल ह्या लिक्विड. असो, तर मग या ठिकाणी इथे सांगितले सॉलिड कंटेनर. हा जो भाग दिसतोय हा सॉलिड कंटेनरचा आहे, सॉलिड कंटेनर ऑफ ग्लास. आणि आतमध्ये लिक्विड कोण आहे? केरोसिन आहे. ठीक आहे. मग आता इन केस वी टेक अ मॉलिक्यूल. आपण पाठीमागं शिकलं बिहेवियर ऑफ मॉलिक्यूल इन लिक्विड ABC. त्याला शिकताना काय केलं? त्याच्या भोवताली आपण सर्कल काढला होता, म्हणजेच स्पेअर होता तो. तसाच इथे एक आपण असा मॉलिक्यूल घ्यायचं की जे टोक इथे आहे लिक्विड आणि या वालचा आणि एअर कॉन्टॅक्टमधला, म्हणजे तिघांचा बॉर्डर आहे. हा भाग लिक्विड आहे, हा सॉलिड आहे आणि हा एअर कॉन्टॅक्ट. अशा ठिकाणी एक मिनस्कस घेतला, लिक्विड मॉलिक्यूल घेतला इथे, आणि तो मॉलिक्यूल ए समजा. कन्सिडर धिस पॉइंट ए इज द स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स ऑफ मॉलिक्यूल, आणि तो लिक्विडचा आहे असं समजा. मग आता त्याचा स्पेअर कुठे कुठे गेला आहे? हा गोल स्पेअर, हा जो भाग आहे एवढासा भाग, हा एवढासा भाग लिक्विड कॉन्टॅक्टमध्ये आहे, आणि इतकाच भाग इन केस एअर कॉन्टॅक्टमध्ये आहे. आणि या दोघाच्या, म्हणजे या दोघा इतका भाग इन केस सॉलिडमध्ये आहे. हा जो भाग आहे सॉलिड आहे, सॉलिड कंटेनर आहे. आपल्याला माहीत आहे सॉलिड किती असतं, केवढं असतं. मी ग्लास दाखवतो आहे, ग्लासची जाडी किती आहे कंटेनरची सॉलिड, हे माहिती आहे तुम्हाला. पण आता इथे आपण आपल्याला समजून घेण्यासाठी जाडी जास्त आहे असं समजा तुम्ही, म्हणजे ही जाडी इमॅजिन करा. मग इन केस द मॉलिक्यूल ए इट्स स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स हॅव इन 3 स्टेट: लिक्विड, गॅस, सॉलिड. म्हणजे हाफ सर्कल, हाफ स्पेअर इन्फ्लुएन्स इन सॉलिड आणि 1/4 इन लिक्विड, ऑल्सो 1/4 इन एअर कॉन्टॅक्ट. मग असं जर असेल तर इथे काही फोर्स ॲक्ट होतात त्या मॉलिक्यूलवर या स्टेजला. आता कोणकोणते फोर्स ॲक्ट होतात? तर मग त्या फोर्स ॲक्टच्या अगोदर आपण टँजंट, अँगल ऑफ टँजंट काढूया. वरचा जो बघितला आहे तोच इथं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. म्हणजे ह्या फ्री सरफेसला टँजंट लाईन काढली, जसं की इथं काढलं होतं आपण. ह्या फ्री सरफेसला टँजंट लाईन काढली, या फ्री सरफेसला टँजंट लाईन काढली. तशी इथे एक लाल अक्षरामध्ये मी काढलेलं आहे टँजंट लाईन, नाव दिले टँजंट लाईन. आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्ट दुसऱ्या कोणत्या लाईनशी होतो? या दोन फेसच्या, वाल सॉलिड, वाल लिक्विडमधला आणि लिक्विड या दोघांच्या बॉर्डरमधला, जसं की इथे आपण बघितलेलं आहे. इथे डेफिनेशनमध्ये हे, किंवा हा यामध्ये बघितल्यासारखं इथे. म्हणजेच हे इथून इथंपर्यंत या दोन लाल रेषेमध्ये जो अँगल तयार होतो आहे त्याला थीटा म्हणतो आहे. त्याला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, थीटा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असं म्हणलेलं आहे. मग आता ह्या दोन ॲरोचा विचार करू नका आता अँगल ऑफ कॉन्टॅक्टचा. आता इथं दुसरे 3 निळे ॲरो दिसत आहेत, त्यातले पूर्ण निळे AC दिसतो आहे. लक्षात ठेवा, हे कन्सेप्ट पुढच्या आर्टिकलसाठी उपयोगी आहेत. आणि AP हे सॉलिडमध्ये आहे, AC इन लिक्विडमध्ये आहे. C मीन्स कोएसिव्ह फोर्स. हे लिक्विडचा फोर्स एवढ्या भागावर पडतो, म्हणजे 25% स्पेअरवर लिक्विडचा फोर्स पडतो या मॉलिक्यूलला, कोएसिव्ह फोर्स. आणि त्यांचं एकवटून एवढ्या मॉलिक्यूलचं शेजारी एवढे मॉलिक्यूल या स्पेअरवर आहेत, ते सर्वजण या मॉलिक्यूलला या डायरेक्शननी इनसाइड द लिक्विड ओढत असतात.
आणि त्यांचा रिझल्टंट फोर्स कोएसिव्ह फोर्स ए सी विथ कोएसिव्ह फोर्स लक्षात ठेवा. आणि हा कोएसिव्ह फोर्स असेल तर ए पी काय असेल, ए पी पहा सेमी स्पेअर आहे एवढा मोठा, तेवढ्याशी कॉन्टॅक्टमध्ये असलेले सॉलिडचे मॉलिक्यूल त्याला अट्रॅक्ट करतात, त्याला खेचून घेतात आपल्यात सॉलिडमध्ये, आणि त्याचा रिझल्टंट फोर्स इथून सेंटरमधून गेला, या अर्ध्या स्पेअरच्या सेंटरमधून गेलेला आहे ए पी. व्हॉट इज ए पी? ए पी विथ द ॲडिशिव्ह फोर्स ॲक्ट टुवर्ड सॉलिड. आणि ए सी काय आहे? कोएसिव्ह फोर्स ॲक्ट इन लिक्विड. एवढे दोन गोष्टी लक्षात आल्या पाहिजे. आता या दोघांचा रिझल्टंट फोर्स, कुणा दोघांचा? ए पी हा ॲडिशिव्ह फोर्स इन सॉलिड आणि ए सी हा कोएसिव्ह फोर्स इन लिक्विड. या दोघांचा रिझल्टंट फोर्स ए आर इथे आहे, आणि तो कुठे आहे? इन सॉलिडमध्ये आहे. तो लिक्विडमध्ये राहू शकला असता किंवा दोघांच्या बॉर्डरला राहू शकला असता, पण इथे तो सॉलिडमध्ये आहे. या दोघांचा रिझल्टंट फोर्स म्हणजे फायनल फोर्स या मॉलिक्यूलवर कुठे आहे? इन सॉलिडमध्ये आहे. म्हणजे हा ॲडिशिव्ह फोर्स आहे, हा रिझल्टंट फोर्स ॲडिशिव्ह फोर्स आहे. ज्यावेळेस ॲडिशिव्ह रिझल्टंट फोर्स ग्रेटर असतो त्यावेळेस हा कॉन्केवच असतो, आणि तो ॲज लाईक केरोसिन असतो, आणि त्याचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा अक्यूट असतो, म्हणजे लघुकोन असतो. मग आता तीच माहिती इथे आपणला बघायचं आहे. आता याच डायग्रामच्या ऐवजी मी जर कॉन्वेक्स म्हणजे मर्क्युरी जर घेतला असतं, सेम असंच आलं असतं, पण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट विशाल कोण आला असता, ऑप्ट्यूस अँगल आला असता, आणि हा रिझल्टंट जो फोर्स आहे तो लिक्विडमध्ये आला असता. तो पुढं आहे, मी नंतर त्याच्याशी डिस्कस करणार आहे, पण हे जनरल डायग्राम आहे. तर ही जनरल डायग्रामची माहिती इथे दिलेली आहे. म्हणजे कॉन्केव्ह मिनिस्कस आहे हा यावेळेसची माहिती. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थीटा where A is the molecule of liquid at surface contact with solid container glass. पहा ये हा कोण आहे? मॉलिक्यूल आहे, लिक्विड मॉलिक्यूल. तो सरफेसला आहे, लिक्विड आणि सॉलिडच्या कॉन्टॅक्टमधला, या फ्री सरफेसला आहे. दुसरा ए टी. व्हॉट इज ए टी? ए टी, टी म्हणजे टॅन्जंट. ए टी हे लाईन काय दाखवते? टॅन्जंट टू द फ्री सरफेस ऑफ लिक्विड. म्हणजेच ए टी काय? टॅन्जंट लाईन टू द फ्री सरफेस ऑफ लिक्विड आहे. आणि त्यानंतर ए सी कोण असेल? ए सी एवढ्या भागावर लावलेला फोर्स लिक्विडचा म्हणजेच कोएसिव्ह फोर्स आहे. ए सी इज द रिझल्टंट कोएसिव्ह फोर्स इन लिक्विड ऑफ 1/4 स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स. म्हणजे 25% स्पेअरवर अवलंब झालेला हा कोएसिव्ह फोर्स आहे, हा रिझल्टंट फोर्स आहे. त्यानंतर कोण असेल बरं? ए पी. ए सीच्या नंतर ए पी. ए पी काय असेल? जसा हा ए सी आहे रिझल्टंट फोर्स इन कोएसिव्ह, तसा रिझल्टंट फोर्स इन ॲडिशिव्ह मधला आहे. तर ए पी काय? ए पी विथ द रिझल्टंट ॲडिशिव्ह फोर्स इन सॉलिड ऑफ हाफ स्पेअर ऑफ पार्ट. हाफ स्पेअर आहे, त्या हाफ स्पेअरचा रिझल्टंट फोर्स आहे. ठीक आहे. त्यानंतर त्या दोघांचा रिझल्टंट फोर्स कोण असेल? डायग्राममध्ये दाखवले ए आर आहे, आणि तो कुठे आहे? इन सॉलिडमध्ये आहे. आणि तो सॉलिडमध्ये कोणाचा राहतो? ज्याचा कॉन्केव्ह असतो, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट लघुकोन असतो. ठीक आहे. ए आर इज द टोटल रिझल्टंट फोर्स इन बिटवीन
AC म्हणजे कोहेसिव्ह फोर्स अँड AP ॲडिशिव्ह फोर्स इन सॉलिड यामध्ये असतो. म्हणजेच इन केस या दोन फोर्सचा जर विचार केला तर ॲडिशिव्ह फोर्स AP इज व्हेरी व्हेरी ग्रेटर दॅन AC. हा ग्रेटर असतो जास्त, म्हणून या दोघांचा रिझल्टंट फोर्स लाईज इन सॉलिड इन कंटेनर AR ॲज शोन इन फिगर. तर अशा टाईपचं हेन्स AR लाईज प्रेझेंट इन सॉलिड. सो धिस पुढे काय म्हणले बघा, सो धिस लिक्विड पार्शियली वेट टू कंटेनर सॉलिड. बघा इथे एक शब्द आलेला आहे, लक्षात घ्या. लिक्विड पार्शियली वेट्स टू कंटेनर सॉलिड. इथे वेट्स हा शब्द आहे WETS. वेट्स म्हणजे ओलं. आपण अशा कंटेनरमध्ये जर पाणी भरलं तर हा पाणी बाहेर काढल्यानंतरही ओला असतो, आतमध्ये ओलसर असतं, म्हणजे हा कंटेनर कंप्लीट वेट असतो वाटर जर भरलेला असेल तर. मात्र इथे पार्शियली वेट टू द सॉलिड. पार्शियली म्हणजे थोडंफार त्या कंटेनरला लिक्विड चिटकलेलं असतं. म्हणजेच फॉर एक्झाम्पल ॲज लाईक केरोसिन, रॉकेल. आणि जर वॉटर राहिलं असतं तर त्याचा सरफेस कॉन्केव्ह आला नसता, स्ट्रेट लाईन आला असतं आणि तो कंप्लीट वेट टू द सॉलिड आला असतं आणि त्याचा रिझल्टंट फोर्स कोन्साइड ऑन द ॲडिशिव्ह फोर्स AP वरच राहिला असता. ते नंतर पुढे बघूया. इथे एक जनरल डायग्राम दाखवलेली आहे. इथे पहा, जनरल म्हणण्यापेक्षा आता केरोसिनची पाहिली, आता दुसरा आहे कॉन्व्हेक्स मिनस्कस म्हणजे ऑब्ट्यूस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. म्हणजे हा मर्क्युरी आहे, पारा. पारा जर एखाद्या भांड्यात ओतलं कंटेनरमध्ये तर तो त्याचा सरफेस हा कॉन्व्हेक्स येतो, फुगीर येतो, उंचवटा येतो. मग आता इन दिस केस इथे ये हा मॉलिक्यूल मर्क्युरीचा घेतलेला आहे आणि सेम पाठीमागं बघितल्याप्रमाणे स्पेअर ऑफ इन्फ्लुएन्स घेतलेला आहे. मग आता इन केस लाल जे आहेत हे लाल AT काय असेल, पाठीमागचा जो मिनिंग आहे ATचा, टँजंट लाईन ड्रॉन टू फ्री सरफेस ऑफ लिक्विड. म्हणजे टँजंट लाईन ड्रॉ केलेली आहे फ्री सरफेस ऑफ लिक्विडला. आणि दुसरा इथे जो आहे हा, ही लाईन बॉर्डरला आहे, कंटेनर वॉलची बॉर्डर आणि लिक्विडची बॉर्डर. या दोघांमध्ये जो अँगल तयार होतो तो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हिअर बिकम्स ऑब्ट्यूस अँगल. इथे विशाल कोन तयार झालेला आहे. तर हे पाठीमागच्याच पद्धतीने आहे, इथे फक्त लिक्विड चेंज केलेलं आहे. मग आता इथे एअर ऑफ कॉन्टॅक्ट लिक्विड थोडा कमी झालेला आहे आणि लिक्विडचा कॉन्टॅक्ट थोडासा वाढलेला आहे आणि सॉलिडचा मात्र तो अर्धा आहेच. मग आता इन केस वी कन्सिडर AC काय असेल, AC आपण काय म्हणले पाठीमागं, तोच आहे कोहेसिव्ह फोर्स इन लिक्विड. आणि AP काय असेल, AP कुठे असेल, आता इथे हा AP हा ॲडिशिव्ह फोर्स इन सॉलिड ह्या कंटेनरमध्ये, या सॉलिड कंटेनरमध्ये. मग त्या दोघांचा रिझल्टंट फोर्स काय असेल, AC आणि APचा रिझल्टंट फोर्स काय असेल. पूर्वी इथे आला होता, इन सॉलिडमध्ये आला होता असा AR. आता मात्र इथे AR आहे इन लिक्विड. म्हणजे केरोसिनच्या उलटा आहे, तिथे सॉलिडमध्ये होता, इथे केरोसिनमध्ये लिक्विडमध्ये आलेला आहे रिझल्टंट फोर्स. मग याचा अर्थ काय होतो, तिथे ॲडिशिव्ह फोर्स व्हेरी व्हेरी ग्रेटर होता. याच्या उलट इथे कोहेसिव्ह फोर्स इज व्हेरी व्हेरी ग्रेटर दॅन ॲडिशिव्ह फोर्स होईल. म्हणून इथे काय म्हणलं आहे पाहूया आता. इन अबो कंटेनर फिल
HG लिक्विड पारा. इन दिस केस कॉन्वेक्स सरफेस ऑफ लिक्विड, त्याचा सरफेस कॉन्वेक्स आलेला आहे. सो हेन्स ऑब्ट्यूस अँगल थीटा इज प्रोड्यूस इन बिटवीन AT अँड सरफेस कंटेनर वाय. आता अँगल कुठे प्रोड्यूस होते तुम्हाला माहिती आहे की AT आणि सरफेस वॉलच्या कडेचा हा भाग, हा ऑब्ट्यूस अँगल तयार झालेला आहे. आता मेनली काय ए, व्हॉट इज ए माहिती आहे तुम्हाला. ए इज द मॉलिक्यूल ऑफ लिक्विड ॲट सरफेस कॉन्टॅक्ट विथ सॉलिड कंटेनर, म्हणजे वरच्या बाजूला आहे. आता त्यानंतर AT तुम्हाला माहिती आहे टँजेंट लाईन टू द फ्री सरफेस ऑफ लिक्विड. AC कोण असेल, लिक्विडमधला रिझल्टंट फोर्स असेल, म्हणजेच कोहेसिव्ह फोर्स इन लिक्विड. AP कोण असेल, पाठीमागच्या प्रमाणात रिझल्टंट ॲडिशिव्ह फोर्स इन सॉलिड, म्हणजे सेम आहे. फक्त आता इथे काय होतो, AR हा टोटल रिझल्टंट फोर्स इन बिटवीन AC अँड AP कोहेसिव्ह फोर्स अँड ॲडिशिव्ह फोर्समधला आहे. मग तो कसा येतो, इथे AP इज व्हेरी व्हेरी लेस दॅन AC आहे. केरोसिनमध्ये कसं होतं, AP इज व्हेरी व्हेरी ग्रेटर दॅन AC होता, उलट होतं. आणि इथे त्याच्या उलट आहे. म्हणजे सो हेन्स AR लाईज इन लिक्विड, म्हणून AR हा लिक्विडमध्ये प्रेझेंट करतो आहे. का तर लिक्विडचा फोर्स जास्त आहे. मग असा असेल तर सो हेन्स इन दिस केस द लिक्विड डज नॉट वेट टू द सॉलिड. पहिल्या ह्याच्यामध्ये कसं होतं, पार्शली वेट टू द सॉलिड होतं. केरोसिन पार्शली वेट टू द सॉलिड होतं. आणि इथे कसं आहे, इथे डज नॉट वेट टू द सॉलिड. म्हणजेच आपण मर्क्युरी जर एखाद्या भांड्यात टाकलं आणि तो भांडं जर वर घेतलं, भांड्यातलं जर लिक्विड बाहेर काढलं, तर त्या भांड्यामध्ये अजिबात काहीच अंश चिटकणार नाही, वास देखील राहणार नाही, अशी परिस्थिती आहे. तर आता पुढचा भाग झिरो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. आता दोन प्रकारचे आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बघितलं. लघुकोन बघितलं फॉर एक्झाम्पल केरोसिनचं, आणि ऑब्ट्यूस अँगल बघितलं विशाल कोन फॉर एक्झाम्पल मर्क्युरीचं. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट प्युअर वॉटर जर असेल तर त्याचं इथे असा सरफेस तयार होतो, एकदम कॉन्केव्ह, आणि इथून सपाट होतो, फ्री सरफेस असा होतो. तर हे त्याचा जो इथे हा वॉटर मॉलिक्यूल घेतला आणि त्याला जर टँजेंट काढली, ही लाईन अशी येते टँजेंट, मग हा वॉटर इकडे जातो फ्री सरफेस, पण त्याला स्पर्शिका काढलेली ही अशी येते. म्हणजे ती टँजेंट लाईन इथेच येते, AT दिसतंय बघा, AT, आणि या वालला आणि लिक्विडला असणारी लाईन इथेच येते. म्हणजे दोन्ही लाईन एकमेकावर कोइन्साइड असतात. म्हणजेच इथे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, नो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, म्हणजेच झिरो असतो. असो, मग अशा ठिकाणी आता कोहेसिव्ह फोर्स हा आहे इन लिक्विड, ॲडिशिव्ह फोर्स हा आहे, आणि इथे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट झिरो आहे. म्हणजेच इथे हा लिक्विड कंप्लीट वेट टू द सॉलिड आहे, म्हणजे पूर्णपणे चिकटतो. हा वॉटर लिक्विड पूर्णपणे सॉलिडला चिटकतो. ज्यावेळेस पाणी काढून घेतलं तरी त्या भांड्याला चिटकलेलं असतं. इन अबो कंटेनर फिल प्युअर वॉटर. प्युअर वॉटर म्हटल्यानंतर त्याचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा झिरो असतो. इन दिस केस completely wet a solid surface. In this case cohesive force AC is very very neglecting compared to adhesive force. अशा टाईपचे आपण दोन तीन लिक्विडचे काय बघितलेलं आहे, आपण कॅरेक्टरिस्टिक्स बघितलं आणि त्याच्या अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बघितलं. म्हणजे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डेफिनेशन बघितली आणि त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स फॉर डिफरंट लिक्विडचं बघितलेलं आहे. तर हा एक इथे भाग होतो आणि त्याच्यानंतर आपण दुसरा भाग बघणार आहोत अँगल ऑफ कॉन्टॅक्ट वगैरे म्हणून. तत्पूर्वी हा रेकॉर्डिंग इथे मी थांबवतो
25 मिनिटाची होते.